नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला लोणचं कसं तयार करायचं घरीच हे रेसिपी शेअर करणार आहे. तर मी याला रात्रभर हळद आणि मीठ लावून रात्रभर ठेवले, जेणेकरून जिथे पाण्याचा वापर होणार नाही त्या ठिकाणी ठेवायचं आहे आपल्याला रात्रभर. आणि असे सुकवून घ्यायचे सकाळी उठून. आणि हे आम्ही घरीच अडकित्ता असल्यामुळे आम्ही हे आंबे घरीच फोडून घेतले आणि स्वच्छ करून याला हळद आणि मीठ लावून रात्र भिजत टाकून असं आता सकाळी वाळत घालत आहोत. चला तर आता मी पुढची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. आता हे जोपर्यंत सुकते तोपर्यंत एका पातेल्यामध्ये मी तेल घेतलं आहे, गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला काय काय साहित्य लागते ते सांगते. दालचिनी, मिरी आणि लवंग, हिंग, मिरीची डाळ, मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे. गरम पॅनमध्ये मी दालचिनी, मिरी, लवंग, दालचिनी सगळं भाजून घेणार आहे. जास्त काही भाजून घ्यायचे नाही, हाताला चटके लागल त्याचे, एवढंच भाजून घ्यायचं आहे. हाताला चटका लागतोय, मी काढून घेते. आता दालचिनी भाजून घेते, हाताला चटके लागेपर्यंत भाजून घ्यायचे. तुम्हाला रेसिपी आवडत असेल माझी तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहिजे कमेंटमध्ये कळवा. आता मी मोहरीची डाळ भाजून घेते. ही डाळ पण आपल्याला हाताला चटके लागन अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे तुम्ही भाजून घेऊ शकता. छान प्रकारे डाळ भाजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. कलर चेंज झालेला आहे डाळीचा. आणि हे भाजून आपल्याला सगळं थंड करून घ्यायचं आहे. हे बघा, आता माझ्या हाताला चटका लागतोय. दालचिनी, मिरी, लवंग हे असे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जाडसर दळून घेते. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी दळून घेतलेली आहे मिक्सरमधून. जाडसरच अशीच दळून घ्यायची आहे तुम्ही पण, जास्त बारीक करायची नाही. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मोहरीची डाळ दळून घेते, अर्धीच दळून घेते, पूर्ण दळून घ्यायची नाही आपल्याला. आणि ही डाळ पण अशी जाडसरच दळून घ्यायची, जास्त बारीक करायची नाही. तुम्ही बघू शकता, मी अशा प्रकारे दळून घेतलेली आहे. आणि ह्या डाळीमध्ये हे दळलेली डाळ मी मिक्स करून घेते. मी तिखट घेतलंय, हिंग घेतलाय आणि ते दळून घेतलेलं जाडसर आपण ते, आणि मीठ. आणि तिखट मी 4 चम्मच तिखट घेतलेलं आहे आणि 5-6 चम्मच मी मीठ घेतलेलं आहे. पसरट भांडं ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घेते.
तेल गरम होऊ द्यायचं आहे. 1 किलो तेल घेतलं होतं मी. त्याच्यामध्ये म्हणजे अर्धा किलो तेल टाकून घेते एका भांड्यात आणि ते चांगलं गरम होऊ देते. आता तेल गरम झालंय. आता याच्यामध्ये मी हिंग टाकून घेते. सगळ्यात पहिले हिंग टाकून घ्यायचा. नंतर ते हलवून घ्यायचं, छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं. मिरी आणि लवंग दळून घेतली आणि दालचिनी दळून घेतली होती, ते टाकते. गॅस बंद करून घ्यायचा. तेल गरम झाल्यानंतर गॅस चालू ठेवायचा नाही. आता मी मोहरीची डाळ टाकून घेते. आणि एकाच बाजूनं तिखट टाकून घेते. तेल गरमच आहे मैत्रिणी, तुम्ही बघू शकता. आणि बुडबुड्या आल्यासारख्या होतात, म्हणजे थोडा फेस येतो अशा गरम तेलाने. आता मी हे एकजीव करून घेते सगळं सारण. आणि मीठ पण आपण असं एकजीव करून घ्यायचं, जसं हे आपण एकजीव करतोय. तुम्ही बघू शकता मैत्रिणी, खूप छान सारण झालेलं आहे हे. चला मी मीठ टाकून घेते. सहा 7 चम्मच हे मीठ घेतलं आहे लोणच्याला मी. आणि तिखट 4 ते 5 चम्मच घेतलं आहे. छान प्रकारे एकजीव करून घेऊया आपण. तुम्ही बघू शकता खूप छान हे सारण झालेलं आहे. आपण हे सगळं सारण फॅनमध्ये थंड करून घेऊया. तेल खूप गरम आहे. पूर्ण थंड झाल्यानंतरच तुम्ही याच्यामध्ये आंब्याच्या फोडी टाकू शकता. हे बघा, हे आम्ही आंब्याच्या फोडी 4 ते 5 घंटे फॅनमध्ये सुकवून घेतले आहे आणि मसाला बनवून घेतलेला आहे लोणच्याचा. घेतली आहे चिनी मातीची. हे छान प्रकारे मी धुवून घेतली, उन्हात सुकवून घेतली. हे बघा, आंब्याच्या फोडी तुम्ही बघू शकता किती कोरड्या झालेल्या आहे. याला अजिबात पाणी नाही. तुम्ही पण अशा सुकवून घ्या फोडी, जेणेकरून तुमचं लोणचं छान वर्षभर टिकून राहील. मध्ये मी आता मेथी भाजून घेते. पोहे खायचे चम्मच हे 2-3 चम्मच मी मेथी घेतली. छान हाताला चटके लागेपर्यंत भाजून घेऊया.
कलर चेंज होतोय मेथीचा, तुम्ही बघू शकता. हाताला चटके लागत आहेत माझ्या, पण तरी थोडी मी भाजून घेणार आहे अजून तिला. तुम्ही बघू शकता छान प्रकारे अशी झालेली आहे मेथी. आणि जास्त होऊ द्यायची नाही, नाहीतर लोणचं आपल्याला कडू लागतं. पहिलेच मेथी कडू असते आणि मेथी जर आपण जास्त भाजू दिली तर अजून लोणचं कडू लागतं. तुम्ही बघू शकता अशा पसरून घेते आणि थंड करून घेते. थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि जाडसर असं दळून घेते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जाड आपण असं दळून घ्यायचं, जास्त बारीक करायचं नाही. अशा प्रकारे दळून घ्यायचं. छान असं जाडसर दळून झालेलं आहे हे माझं. जास्त मेथी टाकायची नाही, 2 ते 3 चम्मच मेथी टाकायची आपल्याला. कमी लोणचं असेल तर कमी मेथी टाकायची. आता हे सारण मी 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे आणि थंड होण्यासाठी तर एक थोडी टाकते ही मेथी. सारण अजून थंड झालेलं नाही. मेथी मी वरूनच टाकली, कारण की आपण मेथी टाकू शकता या सारणमध्ये, लोणच्यामध्ये. असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर ह्या आपल्या आंब्याच्या फोडी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. आंब्याच्या फोडी सगळ्याला हा मसाला लागेल असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता खूप छान आपलं हे सारण झालेलं आहे. फोडी पण आपल्या पूर्ण सुकून गेलेल्या होत्या. जर तुम्हाला मीठ कमी वाटलं तर मीठ तुम्ही परत टाकू शकता त्याच्यामध्ये. हे मी आंबट लोणचं बनवलेलं आहे. पूर्ण मिक्स केलंय मी हे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मसाला या फोडींना आपल्याला लावून घ्यायचा आहे. तुम्हाला जर का अजून कोणत्या लोणच्या रेसिपी लागत असेल तर प्लीज मला कळवा. एकजीव करून घ्यायचं. एकजीव झाल्यानंतर हे लोणच्याच्या भरणीमध्ये आता मी टाकून घेते लोणचं टाकून घ्यायचं आणि ते अर्धा किलो तेल बाकी होतं ते पण टाकून घ्यायचं आपण याच्यामध्ये. अशा प्रकारे भरणी साफ करून घेतली आहे मी आणि असं लोणचं त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. मसाला, सगळ्या फोडी अशा प्रकारे मी लोणचं भरून घेतलं आणि तेल पण टाकून घेतलं, ते बाकी होतं ते तेल. आता हे एक दिवस मी असंच राहू देते या भरणीमध्ये झाकण ठेवून. आणि दुसऱ्या दिवशी परत मी त्याच्यामध्ये 1 किलो तेल टाकून घेणार आहे गरम करून. तुम्ही बघू शकता सगळं तेल मी टाकून घेतलंय. किती छान लोणचं झालंय.
आता हे मी एक दिवस असंच राहू देते आणि दुसऱ्या दिवशी 1 किलो तेल याच्यामध्ये टाकून देते. तुम्ही बघू शकता असं लोणचं झालं आहे. याच्यामध्ये मी तेल टाकून घेते. परत तुम्हाला जर का तेल हवं असेल मी परत तेल टाकून घेणार उद्या. बघू शकता आपल्या पोळी ह्या भिजलेल्या नाही पूर्ण. परत मी एक किंवा अर्धा किलो तेल टाकून घेणार आहे. तुम्ही पण पूर्ण पोळी डुबतील असं तेल टाका, जेणेकरून पोळी उघड्या राहू द्यायच्या नाही. कारण की उघड्या जर राहिल्या तर त्याला बुरी लागायची भीती असते. आणि तेलाने का होते, तेलाने लोणच्याला बुरशी लागत नाही, लोणचं टिकतं. चला तर मैत्रिणींनो, आवडली ना तुम्हाला ही रेसिपी? माझ्या रेसिपीला प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.